साडेमाडेतीनच्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण मनमाडमधल्या सुप्रसिद्ध अशा संजीत हाऊसिंग सोसायटीतील लोकांना भेटणार आहे। चला तर या सोसायटीमध्ये किती उत्साह आहे ते जाणून घेऊया। थँक्यू। साडेमाडेतीन संजीत हाऊसिंग सोसायटीमध्ये जय्यत स्वागत झालंय। आता या सोसायटी बद्दल जाणून घेऊयात मुळे काका यांच्याकडून। नमस्कार काका। नमस्कार। या सोसायटी बद्दल सांगा। सोसायटी बद्दल सांगण्या अगोदर मी आपल्या सर्वांचं जी मराठी प्रस्तुत साडेमाडेतीनच्या टीमचं हार्दिक स्वागत करतो मनमाड शहरात आणि या सोसायटीमध्ये। ह्या सोसायटीचं वैशिष्ट्य म्हणजे इथे सामाजिक बांधिलकी जपणारे सगळे सदस्य आहेत। सोसायटीमध्ये एकूण 50 बंगले आहेत आणि सर्वजण आपल्या नैमित्तिक कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येतात। ज्याप्रमाणे गणपती उत्सव नवरात्र उत्सव अशा कार्यक्रमामध्ये एकत्र येतात। हे सोसायटीचं वैशिष्ट्य सांगता येईल। आणि मनमाड शहराचं वैशिष्ट्य म्हणजे मनमाड शहर हे गेल्या महाराष्ट्रातील एक प्रमुख नकाशावरचं एक शहर आहे, नाशिक जिल्ह्यातील क्रमांक 3चं। पण पाण्याअभावी मनमाड शहराचा विकास होऊ शकला नाही आणि पाण्याचा अभाव असल्यामुळे येथे शैक्षणिक सुविधा आणि इंडस्ट्रियल एरिया औद्योगिक वसाहत होऊ शकली नाही। आणि तो जर प्रश्न सुटला तर मनमाड हे भारताच्या नकाशावरचं एक प्रमुख अग्रेसर जंक्शन राहील। जसं रेल्वेचं जंक्शन आहे तसं सर्व बाबतीमध्ये प्रगती असणारं उन्नत असणारं शहर हे भारताच्या नकाशावर ठळकपणे दिसेल असं मला वाटतं। अजून एक खास वैशिष्ट्य मनमाडमध्ये आहे ते काय? मनमाडचं गुरुद्वारा हे मनमाडचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे। भारतामधलं क्रमांक 3चं गुरुद्वारा हे आहे। आणि त्यानंतरचं मनमाडचं वैशिष्ट्य म्हणजे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अन्न धान्य महानिगम खूप फेमस आहे मनमाड। हो। पण तरीही मनमाडच्या काही समस्या आहेत आणि त्या पूर्ण होणं फार गरजेचं आहे। हो, नक्कीच आपल्या संपूर्ण तुमच्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण होतील, कारण की आपले राज्यकर्ते सुद्धा आहेत ना साडेमाडेतीन आवडीने बघतात, ते याची दखल घेतील। सुरुवात करूयात आपल्या कार्यक्रमाला। साडेमाडेतीन सुरुवात करताना वाटूयात टोकन्स। सर्वांना वाटून झालेले आहेत आणि आता आपल्याला 3 नवे स्पर्धक शोधायचे आहेत आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंडसाठी। आणि हे टोकन्स निवडण्यासाठी माझ्या बरोबर आहे किशोरी। किशोरी, काय करतेस तू? 8वीला आहे। 8वीला आहेस? मग शाळेत तर जातेस, पण आवडता छंद काय तुझा? गाणं म्हणणं। तू गाताना शेजारचे लोक किती वेळा सांगतात की बंद करा बंद करा? भरपूर जण। भरपूर जण? कोण आहे आवडता गायक? कोण? हिमेश रेशमिया? नाही। मग? शान। शान असो। आता माझं एक काम करायचं आहे, यातली मला 3 टोकन्स काढून द्यायची तू, आणि डोळे मिटून डोळे बंद करायचे, चांगले टोकन्स मिक्स करायचे आणि यातली 3 टोकन्स द्यायची। पटकन दे। 1 2 आणि 3 टोकन्स मला मिळालेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि आपल्या पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 42। अभिनंदन। या आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 21। अभिनंदन। या आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 9। अभिनंदन। आपले हे 3 नशीबवान स्पर्धक खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपल्या 3 स्पर्धकांसोबत थोड्याशा गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? सौ गौरी नरेंद्र जोशी। जोशी वहिनी, आपण काय करता? मी हाऊसवाईफ आहे। हां, आणि मिस्टर काय करतात? मिस्टर इथेच आहे जॉबला प्रायव्हेटमध्ये। बर, कुठल्या कंपनीत? इथे हेम ट्रेडर्स म्हणून आहे त्याच्यात येते। बर, आणि मग तुम्ही घरीच असता? हो। घरी कोण कोण असतं अजून? घरी सासू सासरे मिस्टर 2 मुलं आहेत मला। बर, आणि मूळ माहेर कुठलं म्हणजे तुमचं? माझं माहेर अहमदाबाद गुजरात। गुजरातचे आहे तुम्ही? म्हणजे गुजराती आहात की? नाही, आहे मी महाराष्ट्रीयन। आम्ही वडील वगैरे तिथेच होते आधीपासून आणि मग लग्न करून इथे आली मी मनमाडला। काय झाला होता प्रसंग गुजरातमध्ये आला त्यावेळेस? काही नाही, आधी ते त्यांचे आई वडील आले बघायला, मग ते स्वतः आले आणि मग त्यांचा होकार आला। तुम्हाला या राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? ज्योती सुभाष हरनोळ। हरनोळ। बरं, मला सांगा तुम्ही काय करता? जॉब करते मी। कुठे? शाळेत, मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालयामध्ये। बर, मग काय म्हणून? कम्प्युटर टीचर म्हणून। कम्प्युटर टीचर म्हणून? पण मग आता खरंच वाटतं ना की कम्प्युटर खूप गरजेचं आहे म्हणून? हो। बर, मग काय इथे इंटरनेटची सुविधा वगैरे आहे का? हो आहे।
हां आणि मुलांना आम्ही देतो पण इंटरनेट वगैरे आणि कमी पैशात देतो. इथले कसं म्हणजे मध्यमवर्गीय लोक पण आहेत, खूप खालच्या ह्याच्यातले पण आहेत, तर त्यांना कमी फीमध्ये देतो आम्ही. इंटरनेट पण शिकवतो आणि कमीत कमी असे काही मुलांना तर फ्रीमध्येच देतो आम्ही कम्प्युटर. तुम्हाला या राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार, आपलं नाव? स्नेहा मुळे. स्नेहा, काय करतेस तू? मी M.Com केलंय हां, आणि MBA पण करते. MBA आता करतेस? बरं, आणि घरी कोण कोण असतं? घरी आई वडील भाऊ हां, आणि मी, आम्ही चौघच असतो. बरं, पण मग काही असं एम होतं का आयुष्यात की बाबा मला हे करायचं होतं आणि घरातल्यांमुळं नाही करायला मिळालं? नाही असं काय नाही, मला कॉमर्स साईडच घ्यायची होती. कॉमर्समध्येच हायर ग्रॅज्युएशन वगैरे पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं होतं आणि तेच मी करते. M.Com केलं आणि आता MBA करते. बरं, तुला या राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंडबद्दल. या राऊंडमध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची आहे. जर तुम्ही मूळ किमती एवढी किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते ठराल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण लक्षात ठेवा, सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यातल्या बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं, तर ज्याची पहिल्यांदा निवड झाली आहे तो पहिल्यांदा बोली लावणार. याचा अर्थ पहिल्यांदा बोली लावतील जोशी वहिनी, त्यानंतर ज्योतिताई आणि सर्वात शेवटी स्नेहा. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे कप सेट. बोन चायनाच्या या कप सेटमध्ये 6 कप आणि 6 बशी आहेत. शिवाय हा कप सेट मायक्रोवेव्ह ओव्हन सेफ आणि डिश वॉशर सेफ आहे. या कप सेटची पहिल्यांदा किंमत सांगतायत जोशी वहिनी. जोशी वहिनी, हे 4 अंक घ्या. यातले 3 अंक वापरून तुम्हाला या कप सेटची किंमत ठरवायची आहे. नीट बघून घ्या, हा आकर्षक कप सेट आहे ज्याच्यामध्ये 6 कप आणि 6 बशी आहेत. काय किंमत आहे? 799. 799. हे बघा, तुमच्याकडे जे 9 म्हणून जे अंक आहेत ना, ते 9 हा अंक तुम्ही 6 म्हणून सुद्धा वापरू शकता. असं आहे का? हो, असंही करू शकता. नीट विचार करा. नक्की हो चालेल. 799च. चालेल. पाठीमागे काय अंदाज आहे, किती असेल किंमत? 699. काय वाटतंय तुम्हाला? मी लिहिलं ते बरोबर आहे. 799च फिक्स. ही किंमत लिहायची? हो. लिहून टाकूयात. ज्योतिताई, आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 4 अंक, यातले 3 अंक वापरायचे. काय किंमत? 997. 997. नीट विचार करा, तुमच्याकडे अजून एक 9 आहे किंवा ते 9 जे ते 6 म्हणून वापरू शकता. बदल करायचा आहे? काय किंमत बदललीत? कमी केलीत? काय केली आता किंमत? 967. ठाम आहे या मतावर? हो. जास्त वाटते किंमत? नाही, बरोबर आहे. कमी वाटते? नाही, बरोबर आहे. बरोबर आहे. पाठीमागे काय वाटतंय? 796. एक मिनिट, इकडे काय वाटतंय अंदाज? 950. 950. 699. बर, इकडे 850. 850. 750. 750. बघा, वेगवेगळे अंदाज येतात. तुमचा काय अंदाज आहे? फायनल सांगा. बरोबर आहे. बरोबर आहे. ठाम आहे मतावर? लिहून टाकायची किंमत? लिहूयात मग. स्नेहा, हे घे अंक. काय किंमत? 690. ठाम आहे या मतावर? लिहायची? लिहूयात मग. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या कप सेटची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा जोशी वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 799 रुपये. त्यानंतर ज्योतिताईंनी सांगितलेली किंमत आहे 967 रुपये. तर स्नेहानी सांगितलेली किंमत आहे 699 रुपये. बघूयात या कप सेटची खरी किंमत किती येते. आणि या कप सेटची खरी किंमत आहे 999 रुपये. ज्याच्या जवळची किंमत सांगितली होती ज्योतिताईंनी, त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन. अभिनंदन ज्योतिताई. धन्यवाद. तुम्हाला आता जॅकपॉट राऊंड मध्ये सुद्धा मोठं बक्षीस मिळो, हीच माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. याच्यानंतर आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंड कडे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न. आज मी तुम्हाला इथे एक प्रश्न विचारणार आहे ज्याचं उत्तर आपले 6 स्पर्धक सांगू शकत नाहीत. तो इतर प्रेक्षकांसाठीचा प्रश्न आहे आणि ज्याचं उत्तर सगळ्यात शेवटी सांगायचं कार्यक्रमाच्या. जो अचूक उत्तर देईल त्याला मी एक भेटवस्तू देणार आहे. आणि आजचा प्रश्न असा आहे, पांढरं देऊळ आहे छोटं, त्यात आत जायला नाही वाट. तुम्ही विचार करा हे देऊळ काय आहे ते,
आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या दुसऱ्या सुपर मार्केट राऊंडला आणि यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझ्याबरोबर आहे छोटा चिन्मय. चिन्मय, मला यातली 3 टोकन्स काढून दे. एक एक द्यायचं, 2, अजून एक दे. 3 टोकन्स मला दिलेले आहेत. बघूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट राऊंड. आणि पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 22. अभिनंदन. आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 41 आणि आपल्या तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 30. हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट राऊंड. आपले 3 स्पर्धक खरेदी करण्यासाठी खूप उत्सुक आहेत, पण त्याच्या अगोदर गप्पा. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? रितू उमेश चोपडा. कोण कोण असतं घरी? सासू सासरे आणि आम्ही दोघांनी गुडिया. गुडिया म्हणजे? अच्छा, मुलीला म्हणता गुडिया. काय नाव आहे तिचं? पहल. केवढं आहे ते बाळ? 11 महिन्याची. 11 महिन्याची. पहलचा काय अर्थ वगैरे असं काही? पहल म्हणजे फर्स्ट. पहल, क्या बात आहे. पण मला सांगा की आता तुम्ही घरी इकडे मूळच्या इथल्याच आहात? हो. कुठलं गाव? मनमाड. नाही नाही, म्हणजे माहेर? माहेर नाशिकचं. नाशिक, म्हणजे फुल मराठी. हो. बर, मला सांगा मनमाडमध्ये आवडतं ठिकाण कुठलं तुमचं? मनमाडमध्ये जातच नाही. मग कुठे जाता? बाहेर गाव. मग नाशिक मधलं सांगा. नाशिकमध्ये सिटी सेंटर मॉल. सिटी सेंटर मॉल. काय हे आवडतं ठिकाण कुठलं? तर मॉल मध्ये शॉपिंग. शॉपिंग हेच आवडतं तुम्हाला? बर, म्हणजे आता इथं शॉपिंग तुम्ही व्यवस्थित करणार? नक्की. नक्की. तुम्हाला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. तुझं नाव? उज्ज्वला रमेश येळिंजे. एळिंजे म्हणजे काय? काय सगळी विचित्र आडनाव मी ऐकतोय खरं तर. सगळ्यात युनिकनेस आहे असं मला वाटतंय इकडे. तुझ्यात युनिकनेस काय? काय काही नाही. प्रत्येकात असतं ना की बाबा मला या गोष्टीमध्ये सगळ्यात जास्त चांगलं जमतं, ही गोष्ट मला चांगली जमते, असं काय? वाचण्यामध्ये आवडतं मला. पण ते काय कॉमन असतं. मग काय कुठल्या प्रकारचं वाचायला आवडतं? पुस्तकं असे ग्रंथालय आंबेडकरांचे. बर, मग वाचतेस तू? बर, मग बाबासाहेबांवर आवडतं पुस्तक कुठलं तुझं? आपली आत्मकथा. आपली आत्मकथा खूप छान आहे. नरेंद्र जाधवांचं मी आणि आमचा बाप वाचलंय? अजून तर नाही वाचलं. बर, तुला या राऊंडसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. काय करतेस तू? मी डिप्लोमा इंजिनिअरिंग करते. कुठे? येवला. काय कॉलेजचं नाव? MIT. बर. अरे हो, पण हे सगळं विचारते, तुझं नाव विचारलंच नाही. माझं नाव अंजली वागच. मला सांग, इंजिनिअरिंग कॉलेजला आहेस तू, तू मूळ इथेच राहतेस की रोज जाऊन येऊन करतेस वगैरे असं काही? अपडाऊन करते. हा, मग कसं काय असतं रोजचं शेड्यूल? इथून बस स्टँडवर जायचं, बस स्टँडवरून येवला. हो. येवला परत ऑटो करून कॉलेजला जावं लागतं. मला सांग, कॉलेजला जाताना मेकअपच्या साहित्याची किती गरज असते? मी तर नाही यूज करत. हे आता जनरल उत्तर झालं. कुठल्याही मुलीला मी वय विचारलं तर ती सांगणार नाहीत, आणि मेकअप करतेस का असं विचारलं तरी ती म्हणणार मी नाही करत बरं का, मी मुळातच सुंदर आहे असं वगैरे. करतेस की नाहीस? नाही. जनरली कधीतरी? फंक्शनमध्ये. बर, पण मग काय असं यूज करायचं असतं, म्हणजे टिप्स काय असतात? कॉस्मेटिक वगैरे तेच वापरायचं आणि जायचं. बर, मग कॉलेजला अजिबात वापरत नाहीस? नाही. कॉलेजच्या फंक्शनला? कॉलेज फंक्शन जास्त होत नाही, पण झाले तर यूज करतो थोडेफार. बर, कुठले फंक्शन होतात कॉलेजमध्ये? डेज होतात. कुठले गॅदरिंग. डेज म्हणजे कुठले डेज? साडी डे, बँगल्स डे, हां. चिल्ड्रन्स डे. बरं, असू दे. आता इथे कुठला आपण डे साजरा करणार नाहीये, इथे फक्त तुम्हाला खरेदी करायची आहे, आणि या खरेदीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंडबद्दल. या राऊंडमध्ये तुम्हाला खरेदी करायची आहे, मी सांगेल त्या बजेट एवढी. लक्षात ठेवा, जो मी सांगेल त्या बजेटच्या जवळपास जाणारी खरेदी करेल किंवा अचूक खरेदी करेल तो ठरेल विजेता, आणि तो जाईल जॅकपॉट राऊंडला. पण लक्षात ठेवायचं आहे, ही खरेदी 1 मिनिटामध्ये तुम्हाला करायची आहे, आणि आज तुम्हाला 1 मिनिटामध्ये खरेदी करायची आहे 778 रुपयांची, आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30. 778 रुपयांची खरेदी करायची. नीट विचार करा. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. आता खरेदीची टोटल करूयात.
निकाल माझ्या हातामध्ये आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. चोपडा भाभींनी केलेली खरेदी आहे 522 रुपयांची. त्यानंतर उज्ज्वलाताईंनी केलेली खरेदी आहे 668 रुपयांची आणि अंजलीने केलेली खरेदी आहे 699 रुपयांची. आपल्या लिमिट जवळ ती पोहोचलेली आहे, त्यामुळे ती ठरली आहे विजेती. अभिनंदन, ही खरेदी तुला. अभिनंदन अंजली. थँक्यू. आता याच्यानंतर तू जॅकपॉट राऊंडला जाणार आहेस, त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. याच्यानंतर आपण जॅकपॉट राऊंडकडे वळणार आहोत, पण त्याच्या अगोदर पुन्हा एकदा मी आजचा प्रश्न सांगणार आहे. मी प्रश्न असा विचारला होता, पांढरं देऊळ आहे छोटं, त्यामध्ये आत जायला नाही वाट. उत्तर आत्ता सांगायचं नाहीये, कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचंय. आपल्या अंदाजे कितीच्या विनर ज्योतिताई आणि सुपरमार्केट राऊंडची विजेती अंजली दोघीही खेळणार आहेत जॅकपॉट राऊंड. चावी निवडण्याची संधी जर पाहिजे असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो आणि आजचा 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे. त्यासाठी तुम्हाला अगोदर इथे पाठमोरे उभं राहायचंय दोघींना. तू या बाजूला आणि तू या बाजूला. पाठमोरे उभं राहिल्यानंतर या ट्रे मधले जे चेंडू आहेत ते एका हाताने तुम्हाला उचलायचे आहेत आणि दुसऱ्या हाताने तुमच्या समोर असलेल्या बास्केटमध्ये ठेवायचे आहेत. सॉरी, समोर नाही, पाठीमागे असणाऱ्या. पण तुम्हाला पाठीमागे ओढून बघता येणार नाहीये, एवढं लक्षात ठेवा. 1 मिनिटामध्ये जो सर्वाधिक चेंडू जमा करेल तो असेल विजेता आणि त्याला मिळेल संधी चावी निवडण्याची. गेम समजला सगळ्यांना? सगळेजण तयार? सुरुवात करायची? चला जागेवर उभं राहा. साडे माडे 3. ट्रे ओढायचा नाहीये, खाली पडलेले चेंडू धरणार नाही. नीट ठेवा, लवकर. साडे माडे 3. बघूयात 1 मिनिटामध्ये सर्वाधिक चेंडू कोणी जमा केलेत ते. सगळ्यात पहिल्यांदा अंजली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. आणि आता ज्योतिताई. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. ज्योतिताईंनी सर्वाधिक चेंडू जमा केलेले आहेत. ज्योतिताईंनी सर्वाधिक चेंडू जमा केलेले आहेत, त्यामुळे त्यांना मिळते संधी चावी निवडण्याची. लाल हिरवी हिरवी लाल. चावीचा गोंधळ मला आयुष्यात कळलेला नाहीये. कोणत्या रंगाची चावी निवडणार? लाल. लाल रंगाची? हिरव्या का नको? असंच पाठीमागे काय वाटतंय, कोणत्या रंगाची चावी निवडायला पाहिजे? हिरवी हिरवी लाल. कोणत्या रंगाची निवडणार? लाल. लालच नक्की? निवडा. ज्योतिताईंनी निवडली आहे लाल रंगाची चावी, त्यामुळे अंजलीला मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीमध्ये आहे खजिना. चला. साडेमाडे 3च्या आजच्या भागाची उपविजेती ठरलेली आहे अंजली. तिला मिळाले धने. अभिनंदन, धन्य आहे तुझी, तुला धने मिळालेले. काय वाटतं आता? चांगलं वाटतं. काय धने मिळाले म्हणून आनंद आहे? गेम खेळल्याबद्दल आनंद आहे. तुला खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या आजच्या भागाची विजेती ठरलेली आहे ज्योतिताई. तिला मिळाला मोबाईल विथ कॅमेरा. अभिनंदन. थँक्यू. किती आनंद झालाय. खूप काही. हा, आणि या मोबाईलवर पहिला फोटो कुणाचा काढणार? प्रश्न, मोठा प्रश्न. सगळ्यांचाच. आणि ज्यांनी मला इथे आणलं, उभं केलं त्यांचा. बर. म्हणजे मुळे काकूंचा. मुळे काकूंचा. हे सगळ्या- मुळे काकूंसाठी जोरदार टाळ्या. हे सगळ्याशी एरियांना जात आहे. तुला खूप खूप शुभेच्छा. आता आपण वळणार आहोत आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, पांढरं देऊळ आहे छोटं, त्यामध्ये आत जायला नाही वाट म्हणजे काय? या, तुम्ही या. तुमचं नाव? माझं नाव विजयकुमार गांगुर्डे. हा, आणि उत्तर? अंड. बरोबर उत्तर दिले. तुम्हाला मिळते ही भेटवस्तू. अभिनंदन. अशीच बक्षिसांची लयलूट आपण रोज करत राहणार आहोत, पण तुम्ही पाहायला विसरू नका साडेमाडे.